जमा होण्याची शक्यता आहे आणि त्यानुसार बँक खात्यात 1500 रुपये नाही तर 3000 रुपये जमा होतील. डिसेंबर महिन्याची सुरुवात झाली आहे, मात्र लाडक्या बहिणींना अजून सुद्धा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला नाही आणि यावेळी नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यांचे दोन्ही हप्ते बँक एकदमच खात्यात जमा होणार आहे. राज्यात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता 4 डिसेंबरला मिळण्याची शक्यता होती, मात्र काही नगर परिषद आणि नगरपंचायतींसाठी 20 डिसेंबरला मतदान होणार आहे आणि या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर लाडक्या बहिणींना पैसे मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. तर बघा बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे. आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार 4500 रुपये. सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट, सर्वात महत्त्वाचा मोठा निर्णय झालेला आहे. बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठी गुड न्यूज आलेली आहे. सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर आहे. तर बघा बहिणींनो, 4500 रुपये जमा केले जाणार आहे. दुसरी अपडेट अशी की 31 जानेवारीपर्यंत तुम्हाला KYC करण्यासाठी या ठिकाणी मुदत आहे आणि ही मुदत तुमची वाढणार आहे. अशा ठिकाणी महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. म्हणजेच 31 जानेवारीच्या नंतरही तुम्हाला KYC करता येऊ शकते अशी माहिती समोर आलेली आहे. नंतर बघा, नोव्हेंबर महिन्याचा लाभ तुम्हाला पुढील आठवड्यामध्ये जमा होणार आहे. म्हणजेच आजपासून तुमच्या अकाउंटवर नोव्हेंबर महिन्याचा पैसे या ठिकाणी जमा केले जाणार आहे. नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये तुम्हाला आजपासून या ठिकाणी जमा होणार आहेत अशी माहिती समोर आलेली आहे. तर बघा बहिणींनो, नवीन वर्ष सुरू होताच महाराष्ट्र सरकार लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी घेऊन या ठिकाणी आलेलं आहे. 2026मध्ये मकर संक्रांतीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील लाडक्या बहिणींना एकूण 3 हप्ते म्हणजेच जवळजवळ 4500 रुपये बँक खात्यामध्ये या ठिकाणी जमा होणार आहेत. तर बघा बहिणींनो, एकाच वेळेस तुमची संक्रांत ही गोड केली जाणार आहे, कारण की तुम्हाला एकाच वेळेस 4500 रुपये जमा केले जाणार आहे. आता या 3 महिन्यांपैकी नोव्हेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो हप्ता तुम्हाला पुढील आठवड्यात म्हणजेच याच आठवड्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे. आजपासून ते पैसे या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात केली जाणार आहे. तर ज्या ज्या बहिणींना आज पैसे येणार आहेत त्यांनी कमेंट करून नक्की सांगायचं आहे. पुढे बघा, ज्या बहिणींची KYC झाली आहे त्याच बहिणींना पैसे मिळणार आहे ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तर कमेंट करून सांगा KYC झाली की नाही. झाले असेल तर हो लिहून पाठवायचं आहे, ज्यांची झाली नसेल त्यांनी नाही लिहून पाठवायचं आहे. तुमची जर KYC झाली नसेल तर तुमची KYC करून मिळणार आहे. ठीक आहे. पुढे बघा काय सांगितलेलं आहे, मकर संक्रांतीपूर्वी डिसेंबर व जानेवारीचे 2 हप्ते तुम्हाला या ठिकाणी जमा होणार आहे. म्हणजे जर तुम्ही बघितलं आता तुम्हाला नोव्हेंबरचे 1500 मिळणार आहे आणि मकर संक्रांतीच्या अगोदर डिसेंबर आणि जानेवारीचे तुम्हाला 2 हप्ते म्हणजेच 3000 रुपये जमा होणार आहे. 3000 रुपये तुम्हाला जानेवारी महिन्यामध्ये मिळणार आहे आणि आता तुम्हाला या ठिकाणी 1500 रुपये जमा केले जाणार आहे. पुढे बघा काय सांगितलेलं आहे, या बातमीमुळे राज्यभरामधील लाडक्या बहिणींची मकर संक्रांत ही गोड होणार असल्याचं म्हटलेलं आहे. महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेच्या KYCसाठी राज्यभरामधील स्त्रियांना आवाहन सुद्धा ठिकाणी केलेलं आहे. तर लवकरात लवकर ज्यांची KYC बाकी असेल त्यांनी 31 डिसेंबरपूर्वी KYC करून घ्यायची आहे. तुमची KYC झाली की नाही कमेंट करून सांगा. झाले असेल तर लिहून पाठवा की सर KYC झालेली आहे आणि झाली नसेल तर लिहून पाठवा की सर KYC झालेली नाही आहे. तुमची KYC फ्रीमध्ये करून मिळणार आहे आणि तुम्हाला पैसेसुद्धा पाठवले जाणार आहे. तर बहिणींनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.